ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, सुखदेवानी एक चरित्र सांगितलेलं आहे का मुलं किती प्रकारचे असतात. मुलं 4 प्रकारचे असतात. बघा, अंगऋषी राजा, चित्रवर्मा राजा, अंगरकार ऋषी त्याचा गुरु होता. आणि मग त्या गुरुक तो काय गेला, मला काय पाहिजे, मुलगा पाहिजे. आता त्याने काय सांगितलं, अरे तुला मुलगा पाहिजे, पण मुलगा होणं म्हणजे डोक्याला मनस्ताप होणं. आजही काहींना मुलं आहेत तर डोक्याला मनस्ताप आहेत. मग मग नाही ते बरं आहे, नाही नाही म्हण, मला मुलगाच पाहिजे. आणि मग त्याने काय केलं, त्याला एक आशीर्वाद दिला. आणि त्याला 2 बायका होत्या. त्या एक बायकोला मुलगा झाला, पण दुसऱ्या बायकोना त्या मुलाला काय घातलं, विष घातलं आणि तो मुलगा मेला. आणि दोघं नवरा बायको रडायला लागले, शोक करायला लागले. तिथं नारद आले. नारदाने काय सांगितलं, अरे तो कोण होता, तुझा शत्रुपुत्र आहे म्हणे, तो गेला, बरं झालं म्हणे, तू शोक करू नको. आणि मग मुलाचे प्रकार किती आहे, 4 प्रकार सांगितले नारदानी चित्रवर्मा राजाला. पहिला मुलगा असतो तो पूर्वजन्मीचा वैरी असतो. आपण कोणाची वाद केलेला आहे, तो आपल्या पोटी जन्माला येतो आणि पुत्ररूपाने जन्म घेतो आणि त्याला शत्रुपुत्र म्हणतात. सतत भांडतो, झगडे करतो. दुसरा पुत्र पूर्वजन्मीचं कोणाकडून काही घेणं आहे, आपण त्याचे पैसे बुडवेले आणि मग तो आपल्या पोटी जन्माला येतो. आणि मग दारू, जुगार, आजारपण आणि ते सगळे पैसे तो घालून टाकतो, त्याची वसुली करून घेतो. तिसरा पुत्र, आपण आपल्या आईवडिलांना वेगळं निघाले आणि मग तो आपल्या पोटी जन्माला येतो. आणि मग तो लग्न होईपर्यंत आपल्या थांबतो. लग्न झाल्यानंतर तो आपल्यातून वेगळा निघतो. त्याला किती 4 हात होतात आणि 4 पाय होतात. 4 पायाचं कोण राहतं, जनावर राहतं. तो आईबापातून वेगळा होतो. आणि मग चौथा पुत्र, आपल्याला आपण काहीतरी भगवंताचं काम केलेलं आहे, आपली सत्कर्म केलेलं आहे आणि मग तो आपल्या पोटी जन्माला येतो आणि तो आपल्या आईवडिलांची सेवा करतो. तर असा भक्त पुंडलिक, त्यांनी आईवडिलांची सेवा केली आणि त्याच्याकरता पंढरीचा विठोबा तिथं आलेला आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा, चरणी वाये भीमा उद्धरी जगा. आणि लोक काय म्हणतात, पुंडलिका वर दे हार विठ्ठल. तो काय म्हणतो, मी वर द्यायला आलोय, पण तो घेतच नाही. तो काय म्हणतो, माझं काम चाललं आहे ना, मी ते करतो. बघा, श्रावण बाळ त्या आईवडिलाच्या पोटी आला, त्यांनी कावड करून काशीला नेलं आणि त्याच श्रावण बाळाला दशरथ राजांनी मारलं. आणि मग त्यांनी त्याच्या आईवडिलांनी त्याला शाप दिला का, तू पुत्र करता मरशील, काही का व्हायना, शाप का व्हायना, पण मला मुलगा होईल. त्याच्या पोटी कोण आले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. म्हणजे हे पुत्राचे प्रकार सांगितले. आजही समाजामध्ये ह्या प्रकारचे मुलं जन्माला येतात. म्हणून प्रत्येक मुलांनी हा व्हिडिओ आहे, हा लक्षपूर्वक ऐका का मायबाप काशी तेनीने जावे तीर्थाची. ज्याचे मायबाप आहे, आईबापांची सेवा करणं, काही देव केले नाही तरी चालेल, सगळ्यात मोठी सेवा आईबापांची. आणि देव कुठे, आपल्या हृदयात आहे. देव कुठे, आईबापात आहे. देव कुठे, चंद्र सूर्य हवा पाणी. देव कुठे, प्राणीमात्रात आहे. देव कुठे, निसर्गात. झाडं लावा, झाडं जगवा. आणि लोकांनी देवाची व्याख्या या काही बड्या लोकांनी वेगळी दिलेली आणि लोक तिला नादून गेलेत. काय म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले, बुडत असे जनन देखवे डोळा, म्हणून कळवळा. लोक वेगळ्या भक्तीला गेलेले, भक्ती वेगळी. आणि म्हणून प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करा. तुम्ही ज्या वेळेला आईवडिलांच्या पाया पड्या जाल, तेव्हा ते तुमच्या डोक्याला हात लावतील आणि त्यांचं ऊर्जा तुम्हाला मिळेल आणि ते पुण्य तुम्हाला कामा येईल. म्हणून प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करा. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचे मुलं तुमची करतील. आज या कलियुगामध्ये आईबाप कुठं घालतात, वृद्धाश्रममध्ये घालतात. म्हणून तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका,
कोणाला चुकणार नाही. म्हणून हे व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल तर सबस्क्राईब करा, क्लिक करा. हा महत्त्वाचा विषय आहे. भैरवनाथांनी शंकर पार्वती सेवा केली आणि म्हणून आज लोक त्याच्या पाया पडतात. तो आपल्या देवाऱ्यात आहे. मग त्याचा आदर्श आपण काय घ्यायचं आहे? आपण घ्या. आपल्या देवाऱ्यात भैरोबा आहे, खंडेराव आहे, आपले कुळदैवत आहे. यांना स्मरून हे काम करा. हे पटलं असेल तर सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की.